नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अक्षता किरपेकर मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण गेल्या व्हिडिओमध्ये अनुवंशिकता आणि उत्क्रांती हा धडा सुरू केलेला होता आणि त्या धड्यामधल्या काही बेसिक गोष्टी आपण शिकलो, बेसिक संकल्पना, जसं की जनुक कशाला म्हणायचं, डीएनएचं रचना कशी असते, गुणसूत्र कशी असतात, कुठं असतात, हा सगळा पार्ट आपण बघितला। आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण अशाच काही बेसिक गोष्टी पहिल्यांदा शिकायच्या आहेत आणि मग तोच भाग पुढे कंटिन्यू करत ह्या धड्याची सुरुवात देखील आपल्याला करायची आहे। सो अगेन तुमचे नोटबुक्स, पेन, पेन्सिल वगैरे व्यवस्थित घेऊन बसा। तुम्हाला खूप इंटरेस्टिंग अशी माहिती देखील मी मध्ये मध्ये सांगणारच आहे आणि ते तुम्ही तुमच्या नोटबुक्समध्ये वगैरे नोट डाऊन करून ठेवा, सो दॅट तुमचे छान नोट्स तयार होतील। जसा जसा आपला चॅप्टर पुढे सरकत जाईल तसा तसा व्हिडिओज हे जे आहेत तुम्हाला जर आवडत असतील, कसे वाटले मला नक्की सांगा, कमेंट करून। आवडले असतील तर तुमच्या मॅक्सिमम फ्रेंड्स पर्यंत पोहोचवा, बिकॉज हे व्हिडिओ क्रिएट करण्यामागचा हेतूच असा आहे। जसं की आपलं अक्षता किरपेकर सेमी आणि इंग्लिश मीडियमसाठीचं जे चॅनल आहे ते वेगळं आहे, तुम्हाला माहीतच आहे। मराठी मीडियमच्या स्टुडंट्स पर्यंत क्वालिटी कंटेंट पोहोचवणे, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट चांगल्या पद्धतीचं नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा ह्या चॅनल काढण्यामागचा हेतू आहे। सो मॅक्सिमम स्टुडंट्स पर्यंत हे चॅनल नक्की पोहोचवायला मदत करा, त्यांना देखील ह्या ज्ञानाचा लाभ घेता येईल ह्या दृष्टीने। सो चला थोड्याशा कन्सेप्ट्स रिवाइज करूयात। आपण डीएनए ची रचना बघितली होती गेल्या व्हिडिओमध्ये, राईट। डीएनए कसा असतो आपला, दुहेरी सर्पिलाकृती त्याचा आकार असतो। ह्या डीएनए मध्ये जे न्यूक्लिओटाइड्स तुम्हाला शिकवलेले आठवत आहे, न्यूक्लिओटाइड काय असतात तर नायट्रोजन युक्त पदार्थ, पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप ह्या तिघांचं मिळून जे एक मोलिक्युल, एक रेणू जो बनतो त्याला आपण न्यूक्लिओटाइड असं म्हणतो। डीएनएच्या ह्या दोन जे धागे आहेत त्या दोन धाग्यांपैकी जो हा धागा आहे कडेचा आणि हा पार्ट जसा शिडी आपण म्हणतो ना, तर डीएनएचे जे शिडीचे कडेचे दोन भाग आहेत हे शर्करा आणि फॉस्फेट ह्या दोघांच्या पासून बनलेले आहेत। आणि जो आपण ज्या शिडीवरती मध्ये पाय ठेवतो तो जो त्या प्रकारची जी रचना आहे तो नायट्रोजन युक्त बेसिस पासून बनलेला आहे, ठीक आहे। नायट्रोजन युक्त बेसिस मुख्य दोन प्रकारचे, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स, हे आपण बघितलं। ATGC हे चार मुख्य नायट्रोजन बेसिस आहेत, त्यापैकी A ची जोडी T सोबत दुहेरी बंधाने होते आणि G ची जोडी C सोबत तिहेरी बंधाने होते, हे आपण बघितलं। ह्या ज्या जोड्या आहेत ह्या अशाच असतात, ह्याच्यामध्ये कधी बदलत आहेत, म्हणजे A ची जोडी कधीच C सोबत होणार नाही किंवा T ची जोडी कधीच G सोबत होणार नाही, हे कायमचं लक्षात ठेवायचं। मग हा जो डीएनए वरती आपण जी आकृती काढतो, तर डीएनए ची आकृती काढताना आपण ह्या पद्धतीनं दाखवतो ना, इथे G ट्रिपल बॉन्ड C आहे, परत इथं समजा हा काहीतरी एक आपण रॅन्डम सिक्वेन्स हा लिहिला समजा न्यूक्लिओटाइडचा, तर हा जो सिक्वेन्स केल्यानंतर न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स हा जो बनतो, तर ह्या न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सला जनुक असं म्हणतात। जनुक कुठे असतात, कसे असतात हे जर तुम्हाला विचारलं तर जनुक ही डीएनए मध्ये असतात आपल्या। डीएनए कुठं असतो, गुणसूत्रांच्या मध्ये असतो। क्रोमॅटिन तंतू तुम्हाला सांगितले, तर त्या क्रोमॅटिन तंतूच जे बनलेले आहेत ते डीएनए पासून बनलेत आणि डीएनए मध्ये असणाऱ्या जनुकांच्या जो काही एक क्रम आहे, न्यूक्लिओटाइडचा जो क्रम आहे त्या क्रमाला जनुक असं म्हणायचं। हे लिहून ठेवा कुठेही, अगदी साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर डीएनए मध्ये असणाऱ्या न्यूक्लिओटाइडच्या क्रमाला आपण जनुक असं म्हणायचं। सो हे जे जनुक आहेत, ही जनुक प्रत्येक म्हणजे त्यांची जी जागा आहे त्या स्पेसिफिक आपले जे डीएनए आहे त्याच्यात ती ठरलेली असते आणि प्रत्येक तर त्यांची लेंथ, त्यांची लांबी जी असते ती खूप भरपूर जास्त असते आणि ह्या ज्या जनुकांचा जो काय म्हणत आपण किंवा हा जो न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे, जो क्रम आहे, त्या क्रमावर ठरतं किंवा तो क्रम ठरवतो की आपल्यामध्ये एखादं जे गुणवैशिष्ट्य आहे ते कशा पद्धतीनं तयार होणार। जसं की समजा माझी उंची किती आहे हे ठरवणारा समजा हा आपला गुणसूत्रांचा क्रम आहे, गुणसूत्रांचा नाही काय म्हणतो आपण त्यांना, न्यूक्लिओटाइडचा क्रम आहे। सो ही त्याची जनुक झाली, ही माझ्या उंचीसाठी कारणीभूत असणारी जनुक झाली। समजा जनुकामधला हा जो पार्ट आहे हा माझ्या डोळ्यांच्या रंगाशी रिलेटेड आहे, सो ह्या जनुकांचा जो क्रम आहे तो जनुकांचा न्यूक्लिओटाइडचा क्रम हा आपल्या डोळ्यांच्या
ला कारणीभूत ठरणार असं. सो ह्या जनुकांचा जो क्रम आहे, गुणसूत्र न्यूक्लिओटाइडचा जो क्रम आहे, तो न्यूक्लिओटाइडचा क्रम आपल्या शरीरामध्ये विविध जी आपली फीचर्स आहेत, जी आपली गुणवैशिष्ट्ये आहेत, ती गुणवैशिष्ट्य ठरवण्यासाठी कारणीभूत असतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. डीएनएची रचना आपण बघितली. डीएनए आणि आपण 9वी मध्ये आरएनए सुद्धा शिकलो होतो. आठवतंय तुम्हाला सगळ्यांना? आरएनएचे 3 प्रकार असतात, mRNA, tRNA आणि rRNA. आठवतंय सगळ्यांना? mRNA ला मेसेंजर आरएनए म्हणतात, जो केंद्रकामध्ये तयार होतो आणि पेशीद्रव्यामध्ये येतो. mRNA हा मेसेंजर आरएनए जो डीएनए मध्ये सांगणार आहे तुम्हाला. आपण हे सेंट्रल डोग्मा जी प्रक्रिया शिकणार आहोत, त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मी डिटेल सांगेन की कशा पद्धतीने mRNA तयार होतो, कशा पद्धतीने तो पेशी केंद्रकामधून पेशीद्रव्यामध्ये येतो, हे सगळं आपण डिटेल शिकणारच आहोत तेव्हा. सो mRNA. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा जो आरएनए आहे तो रायबोझोमल आरएनए, ज्याला rRNA म्हणतात. आणि तिसरा जो आरएनए आहे तो tRNA, दॅट इज ट्रान्सफर आरएनए. पहिला आरएनए mRNA, ह्यालाच मेसेंजर, मेसेज वाहून नेणारा म्हणून त्याला मेसेंजर आरएनए म्हटलंय. दुसरा आरएनए आहे rRNA, जो रायबोझोम मध्ये असतो. rRNA हा रायबोझोम मध्ये असतो. आणि तिसरा जो आरएनए आहे तो tRNA, ज्याला ट्रान्सफर आरएनए म्हणतात. mRNA वरती जो काही न्यूक्लिओटाइडचा क्रम आहे, त्या क्रमानुसार न्यूक्लिओटाइड घेऊन येतो हा tRNA. ऍक्च्युली जेव्हा प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया होते तेव्हा tRNA आणि mRNA पुन्हा जोडले जातात आणि मग त्यांच्याद्वारे मी सांगेन तुम्हाला अमिनो ऍसिड कशी आणली जातात वगैरे वगैरे. सो प्रत्येक प्रकारचे हे जे आरएनए आहेत त्यांची रचना ही वेगवेगळी असते. mRNA समजा तुम्ही बघितला तर डीएनएच्या एका जो धागा आहे त्या धाग्यासारखा असतो, म्हणजेच UHCG असा काहीतरी क्रम असेल त्याच्यावरती आपले जे न्यूक्लिओटाइड आहेत त्याचा, समजा CCA असा काहीतरी. आणि हा तुम्हाला हे माहिती आहे ना की डीएनए मध्ये जसे आपण 4 प्रकारचे हे बघितले, ATGC, हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस बघितले, तसं आरएनए मध्ये AUGC हे 4 नायट्रोजन युक्त पदार्थ असतात. इथे फक्त फरक कोणता आहे? डीएनए मध्ये T आहे, आरएनए मध्ये U आहे, बाकी सगळे सेम आहेत. म्हणजे डोक्यात ठेवायचं, जिथं जिथं डीएनए मध्ये तुम्हाला T दिसेल त्याच्या जागी आरएनए मध्ये तुम्ही U लिहिणार आहात. आरएनए मध्ये थायमिन नसतो, डीएनए मध्ये युरॅसिल नसतो. ठीक आहे, डीएनए मध्ये थायमिन आहे, आरएनए मध्ये युरॅसिल आहे. डोक्यात फिक्स ठेवा. ATGC डीएनए मध्ये, AUGC आरएनए मध्ये, हे लिहून ठेवा कुठेतरी. आणि AUGC आरएनए. ठीक आहे, इथपर्यंत बघा क्लिअर झालं का? काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही मला नंतर. ATGCच्या जोड्या डीएनए मध्ये, AUGCच्या जोड्या आरएनए मध्ये. म्हणजेच आरएनए मध्ये A ची जोडी U सोबत होणार. G आणि C दोन्ही मध्ये सेमच आहेत, फक्त फरक कुठं आहे? A च्या तिथे डीएनए मध्ये T शी जोडले जाईल, व्हेअरएज आरएनए मध्ये U सोबत A जोडला जाईल. ठीक आहे, हा mRNA झाला. rRNA हा रायबोझोम मध्ये असतो. आणि tRNA ची जर रचना तुम्ही बघितली तर ती थोडीशी वेगळी असते. त्याला हेअरपिन सारखं स्ट्रक्चर होतं. तुम्ही आता पुढे जाऊन जर कुणी सायन्स साइड घेणार नसालच, मराठी मीडियमची शक्यतो मुलं सायन्स साइड कडे जात नाहीत, तर त्यांच्यामध्ये म्हणजे हे जे अशा पद्धतीचं काहीतरी रचना असते ह्या tRNA ची, मी तुम्हाला शिकवेन नंतर पुन्हा एकदा डिटेल जेव्हा आपण सेंट्रल डोग्मा प्रक्रिया शिकणार आहोत तेव्हा. तर ह्या इथे ह्याचं समजा हे डोकं आहे, तर ह्याच्या tRNAच्या डोक्याशी असतात अमिनो आम्ल आणि त्याच्या पायाशी असतात न्यूक्लिओटाइड. tRNAच्या डोक्याशी अमिनो आम्ल आणि पायाशी असतात न्यूक्लिओटाइड. एवढं लक्षात ठेवा आत्तापुरतं, नंतर आपण ह्यांच्याबद्दल डिटेल पुन्हा शिकूयातच. सो तुम्ही डीएनए शिकला, तुम्ही आरएनए आणि त्याचे प्रकार, 3 जे प्रकार असतात ते शिकला. हे सगळं आपल्याला ह्या धड्यामध्ये लागणार आहे. आता एकदा का तुमचे हा फाउंडेशन, हा बेस एकदा तुमचा तयार झाला ह्या धड्याशी रिलेटेड, आतापर्यंत तुम्हाला बघा, तुम्ही डीएनए म्हणला की सर्पिलाकृती रचना तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. न्यूक्लिओटाइड म्हटलं की त्याच्यामध्ये असणारे जे
शिडी आणि त्याच्यावरती पाय ठेवतो आपण, ते जी रचना आहे त्यात ATGC वाले, सो ते आणि न्यूक्लिओटाइड अखंड एक सिंगल जर म्हटला तर आपण नायट्रोजनयुक्त पदार्थ, शर्करा आणि फॉस्फेट ग्रुप ह्या तिघांचा मिळून एक न्यूक्लिओटाइड बनलेला असतो. 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड DNA मध्ये, आता का म्हणाल तर DNA मध्ये 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात, बरोबर. बघा मी काय सांगते पुन्हा एकदा, इथं कन्फ्युजन होतं बरेचदा. आपण न्यूक्लिओटाइडची रचना कशी शिकलोय गेल्या लेक्चरमध्ये, हा नायट्रोजन बेस, त्याला इथे पेंटोज शुगर म्हणजेच पेंटोज शर्करा, पण पेंटोज म्हणजे ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत अशा शर्करेला म्हणायचं पेंटोज. एक हे अशी रचना त्याची असते, इथं 1 कार्बन, 2 3 4 5 कार्बन आहेत म्हणून ह्याला पेंटोज शर्करा म्हणले. इथे मग त्याला गोल असणारा हा फॉस्फेट ग्रुप झाला. अशा पद्धतीचा आपला हा कोण आहे, एक न्यूक्लिओटाइड आहे, राईट. मराठीतून लिहिते, हा कोण आहे आपला एक न्यूक्लिओ ठीक. आता ह्या न्यूक्लिओटाइड नायट्रोजन युक्त पदार्थ किती 4 असतात, ATGC DNA मध्ये आणि AUGC RNA मध्ये, हे तुम्हाला मी सांगितलं. मग समजा आता ह्या इथे हा जो NB लिहिलाय मग त्याच्याऐवजी इथं A आहे, सो हा झाला आपला ॲडिनोसिन असणारा न्यूक्लिओटाइड, ॲडिनोसिन असणारा न्यूक्लिओटाइड. मग अजून दुसरा एक न्यूक्लिओटाइड असेल ज्याच्यामध्ये ग्वानिन असेल, त्यानंतर तिसरा न्यूक्लिओटाइड असेल ज्याच्यात सायटोसिन असेल, चौथा न्यूक्लिओटाइड असेल ज्याच्यात थायमिन असेल. सो 4 प्रकारचे नत्रयुक्त पदार्थ आहेत आणि मग त्याच हिशोबाने 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड पण झाले. DNA मध्ये हे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड, RNA मध्ये पण असे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड, फक्त इथे कोण आला, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आला. मग परत इथे आपली पेंटोज शर्करा आणि फॉस्फेट ग्रुप, मग परत हा युरॅसिल, हा ॲडेनिन असणारा न्यूक्लिओटाइड. आलं लक्षात सगळ्यांच्या. इथं पेंटोज शुगर झाली, हा फॉस्फेट ग्रुप झाला. त्यानंतर ग्वानिन आणि सायटोसिन वाला, हा सायटोसिन आणि हा ग्वानिन. 4 प्रकारचे नायट्रोजन युक्त पदार्थ असतात म्हणून न्यूक्लिओटाइड सुद्धा 4 प्रकारचे असतात. ठीक आहे. मग डीएनएची सगळी रचना आपण शिकलो. जनुक कशाला म्हणायचं तर DNA मध्ये असणाऱ्या न्यूक्लिओटाइडच्या क्रमाला आपण जनुक म्हणतो. त्याची आकृती मी तुम्हाला दाखवलेली होती लास्ट लेक्चरमध्ये, लास्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी व्यवस्थित डिटेल कशा पद्धतीने हे न्यूक्लिओटाइडची रचना असती, ते 2 DNAचे जे स्टँड असतात ते कसे एकमेकांचं, एकाची तोंड या बाजूला एकाचं तोंड या बाजूला अशा पद्धतीने ते मूव्ह होत असतात, हे सगळं मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे. ह्या काही कन्सेप्ट होत्या ज्या आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेल्या होत्या. जनुक कशाला म्हणायचं, गुणसूत्र कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर अनुवंशिकता काय असते, न्यूक्लिओटाइडचं जी व्याख्या, ह्या सगळ्या व्याख्या तुम्हाला दिलेल्या होत्या. यातल्या ह्या व्याख्या तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला DNA काय आहे, न्यूक्लिओटाइड काय आहे, हे कधी डायरेक्टली तुम्हाला परीक्षेत विचारत नाहीत. परंतु हे जर नाही समजलं तर इतकं समजून घ्या की तुम्हाला हा धडा मात्र समजणार नाही आहे. त्यामुळं हे व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. आणि मग आता ह्याचा रेफरन्स घेऊन आपण आज ह्या धड्यामधला एक महत्वाचा पहिलाच पार्ट जो आहे तो सुरू करणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये ही जी माहिती आता मी देत आहे ती एका पॅसेजच्या स्वरूपात दिलेली आहे, परंतु मी त्या पॅसेजला एका छान अशा टेबलमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला हे सगळी माहिती लक्षात ठेवायला मदत होईल. आपल्या परीक्षेमध्ये 1 मार्कांचे जे प्रश्न असतात, जोड्या जुळवा, सहसंबंध वगैरे सांगा, गटातला वेगळा शब्द ओळखा, चुकी बरोबर ते सांगा वगैरे, ह्या प्रकारचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या मध्ये ह्या टेबलवरती माहिती हमखास विचारली जाते तुम्हाला. त्यामुळं अनुवंशिकतेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं योगदान काय आहे हे सांगणारं हे जो आहे तो टेबल आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे शास्त्रज्ञ आहेत ते आहेत ग्रेगर जॉन मेंडेल. तुम्हाला आठवत असतील 9वी मध्ये आपण मेंडेलचे प्रयोग शिकलेलो होतो, बरोबर. तर ते प्रयोग
मेंडेल ह्या शास्त्रज्ञांनी केलेले होते. मेंडेलना आधुनिक अनुवंशिकीचे जनक असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? बिकॉज त्यांनी ते जे वाटाण्याच्या झाडावरती प्रयोग केलेले होते त्या प्रयोगाच्या आधारावर त्यांनी काही नियम सांगितले आणि ते नियम इतके सटीक होते, इतके व्यवस्थित होते की अजूनही आपण ते नियम कोणत्याही प्रकारचे आक्षेप त्याच्यावरती न घेता आपण फॉलो करतो. सो म्हणून जेव्हा ऍक्च्युली मायक्रोस्कोपचा वगैरे शोध लागलेला नव्हता त्या काळी त्यांनी हे जनुक वगैरे कन्सेप्ट आपल्याला सांगितलेली होती. हे लक्षात घ्या. जनुक कुठं असते आता आपण सगळ्यांनी बघितलं, पण त्याला नाव त्यांनी जनुक दिलेलं नव्हतं. काहीतरी एक्स असं नाव दिलं होतं त्याला फॅक्टर तत्व असं काहीतरी नाव दिलं होतं त्यांनी. नंतर त्याला बारसं झालं आणि मग त्याचं नाव जनुक असं ठेवण्यात आलं. परंतु असं काहीतरी असतं की जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं आणि ते जाताना कॅरेक्टर त्याचे जे वैशिष्ट्य गुणवैशिष्ट्य आहे ते घेऊन जातं हे सांगणारे मेंडेल होते. आणि तेव्हा कोणताही मायक्रोस्कोप वगैरे ह्या सगळ्या कोणत्याही गोष्टीचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे इतकी अमूल्य माहिती त्यांनी तेव्हा दिलेली होती. जस्ट त्या वटाण्याच्या झाडांचे बाह्य स्वरूप बघून, म्हणजे कुठल्या झाडाचं पासून कुठलं झाड तयार झालं, मग F1 जनरेशन वगैरे आपण बघितलेली होती. मग त्याची झाडांची रचना कशी आहे, पानांचा रंग, बियांचा रंग, बियांचा आकार वगैरे वगैरे ह्या सगळ्या बाह्य स्वरूपांवरती आधारित जी काही निरीक्षण त्यांनी केलेली होती त्या निरीक्षणाच्या आधारावरती त्यांनी नियम सांगितले आणि म्हणून आपण यांना आधुनिक अनुवंशिकीचे जनक असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरे शास्त्रज्ञ आहेत, दिसते तुम्हाला, ह्युगो दे व्रिस. आता हे थोडंसं मराठी मी टाईप केलेलं, तो फॉन्ट मध्ये कधी कधी हे चेंज होतं त्यामुळे तुम्हाला नाव लक्षात आहे. हे ह्युगो दे व्रिस आहे, तर व्र असं. ह्यांनी उत्परिवर्तनाचा सिद्धांत सांगितला. उत्परिवर्तन म्हणजे काय, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा गुणवैशिष्ट्य ट्रान्सफर होतात, ते ट्रान्सफर होत असताना त्यांच्यामध्ये अचानक काहीतरी बदल होतात आणि जे वैशिष्ट्य दिसून येणं अपेक्षित असतं त्या पुढच्या पिढीमध्ये ते न येता वेगळंच काहीतरी दिसून येतं, त्याला उत्परिवर्तन म्हणतात. उत्परिवर्तनाबद्दल मी डिटेल तुम्हाला शिकवणार आहे लवकरच. तर ह्या अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव सांगणारे शास्त्रज्ञ सजीवांच्या मध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा गुणधर्म पास होत असतात एका पिढीकडून दुसरीकडे, तर तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी बिघाड होतो, बदल होतो आणि वेगळंच काहीतरी कॅरेक्टर डेव्हलप होतं, त्याला म्हणायचं उत्परिवर्तन. त्यानंतर वॉल्टर सटन नावाचे सायंटिस्ट होते. एकच आहे ते, वॉल्टर सटन. जसं माझं नाव अक्षता किरपेकर तसं हे वॉल्टर सटन. तर त्यांनी गुणसूत्र सांगितले की नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या असतात, किती असतात, कशा असतात, ह्याचा अभ्यास वॉल्टर सटननी केलेला होता. सो वॉल्टर सटन म्हटलं की नाकतोड्यामध्ये असणारे गुणसूत्र हे लक्षात ठेवायचं. ह्युगो द व्रिस म्हटलं की उत्परिवर्तन लक्षात ठेवायचं. ग्रेगर जॉन मेंडेल म्हटलं की आधुनिक अनुवंशिकीचे जनक म्हणायचं. तुम्हाला मग ह्याच्यावरती मॅच द पेअर सारखे आता सांगितले तशा पद्धतीचे 1 मार्काचे सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ओस्वाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅकार्थी, कॉलिन मॅक्लिओइड ह्या 3 शास्त्रज्ञांनी डीएनए आपला म्हणजे विषाणू सोडून बाकी सर्व सजीवांच्या मध्ये डीएनए असतो ह्याची आपल्याला माहिती दिली. आणि फ्रँकोइस जॅकब आणि जॅक मोनार्ड ह्या 2 शास्त्रज्ञांनी प्रथिन संश्लेषणाचं जे प्रतिकृती आहे जे आपण आता शिकणार आहोत तर ती ह्या 2 सायंटिस्टनी आपल्याला सांगितली. सो असाच टेबल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बनवून घ्या. मी बाजूला होते, स्क्रीनशॉट करून घ्या आणि ही जी माहिती आहे ती तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. एकदम सुंदर पद्धतीनं तुमच्या हे लक्षात राहील ह्या पद्धतीनं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर. आणि इथं ही काही माहिती दिलेली आहे की अनुवंशिकीचा उपयोग कशासाठी, आपण अनुवंशिकीचा अभ्यास करायचा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे कॅरेक्टर जातात तर त्याचा अभ्यास करण्याची गरज काय, तर त्याची गरज अशी आहे की आपल्याला जी अनुवंशिक विकृती आपण गेल्या वर्षी बघितलं ना, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, अशा खूप साऱ्या अनुवंशिक विकृती बघितलेल्या होत्या. तर त्या विकृती कशामुळे होतात, कशा पद्धतीनं होतात, ते आपल्याला टाळता येतात का, त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट घेता येते का, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करणं शक्य होतं जेव्हा आपण ह्या ऍक्च्युली अनुवंशिकीचा अभ्यास करतो तेव्हा. त्यामुळं ह्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे त्या विकृतींचा प्रतिबंध तुम्ही करू शकता, त्याच्यावरती उपचार करू शकता. म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, जेव्हा बाळ पोटात असतं आईच्या तेव्हाच आपण वेगवेगळ्या टेस्ट करतो आणि जर एखाद्या बाळाला एखादी विकृती आहे असं डॉक्टरना वाटलं तर मग त्या बाळाला आपण तेव्हाच जर ट्रीटमेंट असेल पॉसिबल असेल तर ट्रीटमेंट देतो, किंवा अदरवाईज ते सांगतात मग ह्या बाळाला जन्माला देऊ नका कारण ते पुढं तुम्हाला प्रॉब्लेम होतील वगैरे असं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपण स्टडी केल्यामुळे पुढे जाऊन
त्या बाळाचे आयुष्य सुकर होण्यासाठी मदत होते. औद्योगिक प्रक्रियांच्या मध्ये वापर कसा केला जातो हे आपण ह्या वर्षी शिकायचं आहे. जसं की यीस्ट प्रोडक्शन असेल किंवा अल्कोहोल, इथॅनॉलचं प्रोडक्शन असेल, डेअरी प्रोडक्ट जे असतात त्यांचं प्रोडक्ट निर्मिती असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये देखील ह्या अनुवंशिकीचा उपयोग होतो. वनस्पती आणि प्राण्यांच्या मध्ये संकर घडवून आणण्यासाठी, संकरित आपण बघितलं होतं ना गेल्या वर्षी, प्राण्यांच्या मध्ये आपण संकर कसा घडवून आणतो ते बघितलं, तर टिश्यू कल्चर प्रक्रिया वगैरे बघितलेली होती. सो ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुवंशिकीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर अनुवंशिक विकृती हे तर ठीक आहे, गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार किंवा विकृती. गुणसूत्रातील अपसामान्यता म्हणजे काय, गुणसूत्रांची जी रचना आहे त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला तर आपल्याला अनुवंशिक विकृती होऊ शकतात. किंवा जनुक जी आहेत, आता जनुक तुमच्या लक्षात आली, त्यांच्यामध्ये उत्परिवर्तन अचानक होतं, जे मगाशी सांगितलं ना, अचानक काहीतरी बदल होतात आणि त्याच्यामुळं जे काही विकृती निर्माण होतात किंवा जे आजार निर्माण होतात त्याला आपण म्हणतो अनुवंशिक विकृती. सो ही सगळी बेसिक, इवन मधुमेह आपण डायबिटीज म्हणतो, ब्लड प्रेशर वगैरे, ह्या ही सगळ्या अनुवंशिक विकृती सांगेन मी तुम्हाला पुढे जेव्हा आपण उत्परिवर्तन शिकणार आहोत तेव्हा तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबत. सो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आपण. ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.